मी खरं बुलढाण्याला बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीचे जे संस्थापक आहेत आदरणीय भाईजी म्हणजे आमचे आदरणीय राधेश्यामजी चांडक यांचा 75वा वाढदिवस आज साजरा झाला. माझ्या शुभास्य कार्यक्रम होता. त्यामुळे येताना बुलढाण्याहून येताना मी मान्य जरंगे पाटलांची त्यामुळे भेट घेतली. तर त्यामध्ये त्यांची तब्येत बरोबर नव्हती, तब्येतीची चौकशी केली. ही खरं म्हणजे एक तशी खाजगी भेट होती. त्यात काही फार आम्ही आरक्षणाबद्दल काही चर्चा केली नाही. पण त्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं होतं की काही दुरुस्ती PR मध्ये आहेत, तर त्याच्या संदर्भात काही चर्चा झाली आहे? नाही, JR मध्ये दुरुस्ती करण्याचा प्रश्न नाही याचं, कारण की आता सध्या हे सगळं प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरू आहे. समोर ज्या काही संघटना गेल्या होत्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने आता माननीय उच्च न्यायालयाने स्थगिती देण्यामध्ये नकार दिला आहे. आता ह्याचा काही सूचना मान्य जरंगे पाटलांनी केल्या आहे. आवश्यक त्या सूचनेचा निश्चितपणे शासन सर्व विचार करू आपण. परंतु आता सध्या न्याय प्रक्रियामध्ये न्याय व्यवस्थेमध्ये प्रक्रिया सुरू आहे. तर त्यात फार हस्तक्षेप आता आम्हाला करतील असं वाटत नाही. उद्या वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसीची बैठक म्हणजे महामोर्चा होतोय, तर त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? कारण की या GR रद्द झाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. नाही, माझी एवढीच त्यानिमित्तानं खरं म्हणजे मी सातत्याने हे सांगत आलो आहे की OBC समाजाला आरक्षण देताना कधी मराठा समाजाने विरोध केला का, कधी मोर्चे काढलेत का, कधी अशा प्रकारचे वक्तव्य केलेत का? आपण एक बंधुत्व भावनाच इतक्या वर्ष आपण सगळे राहिलो. आता मराठा समाज आपल्या काही मागण्यासाठी काही ज्यावेळी पुढाकार घेतोय, पण त्यात OBC समाजातल्या लोकांना सुद्धा आक्षेप नाही आहे. आक्षेप पुढाऱ्यांना नाही, फक्त OBC समाजाला अजिबात या विषयामध्ये काही आक्षेप नाही, कारण इतक्या वर्ष आपण बरोबर राहिलो ना. हे पॉलिटिकल स्कोरिंग सुरू झालेलं आहे. आणि माझी अपेक्षा आता काही संघटना उच्च न्यायालयात गेलेल्या आहेत. आता उच्च न्यायालयाने जर त्याला स्थगिती दिली नाही आणि 1 महिन्यामध्ये आता त्याची सुनावणी परत होणार आहे, त्यावेळी तुम्ही भूमिका मांडा ना. पण हे मला वाटतं आम्ही त्या समाजाचे पुढारी आहोत अशा प्रकारची बतावना करण्यामध्ये किंवा आम्ही त्याचे नेते आहोत असं करता एक चढावट सुरू झालेली आहे. मला वाटतं माझी त्यांना विनंती आहे की आता करू नका. महाराष्ट्रामध्ये ह्या जाती विषमतेचं राजकारण राज्याला परवडणार नाही आहे. असे बेताल वक्तव्य करणं हे विजयभाऊच्या खरं तोंडी सोबत नाही. की ती घायवळ यांच्या बंदुकीच्या परवान्यावरून एक वाद निर्माण झाला आणि विजय वडेट्टीवार म्हणतात की महायुती सरकारने लाडका गुंड योजना आणली पाहिजे, कारण की गुंडांचं हे सरकार आहे. विजयभाऊनं मला सांगितलं पाहिजे की महाविकास आघाडीमध्ये किती गुंड आहे सध्या. त्या गुंडाच्या टोळ्यात पोहोचण्याचं कामच महाविकासमध्ये झालेलं आहे. त्यामुळं अगोदर आपण आपलं अंतर्मुख होऊन आपण आपल्या घरात काय चाललेलं आहे, काय घडतं आहे याचा विचार केला पाहिजे.